दानाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसे तर दान अनेक प्रकारचे आहेत. ज्ञानदान, रक्तदान, अन्नदान. सर्व दानांमध्ये अन्नदान, रक्तदान हे श्रेष्ठ मानले जाते. अन्नदान करताना सत्पात्री अन्नदान करावे, म्हणजे ज्यांना खरीच गरज आहे अशा मुक्या प्राण्यांना विशेषतः अन्नदान करावे. आपण माणूस बोलू शकतो भूक लागली किंवा तहान लागली म्हणून, परंतु मुके प्राणी बोलू शकत नाहीत. त्यांना अनेक जण धोंडे मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सदैव मुक्या प्राण्यांना अन्नदान केलेले अतिशय उत्तम. आणि दुसरं म्हणजे विशेष, रामाच्या वानर सेनेमध्ये हे वानर भरपूर होते आणि त्यांनी रावणाचं युद्ध जिंकण्यात मोठा हातभार लावलेला होता. म्हणून आपण असेही समजू शकतो की हे आपल्याला मारुतीरायाने येऊन आपल्याला दर्शन दिलेलं आहे, असे पण आपण मनाला आपण समज करून घेऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारे विचार केला असता अन्नदान करणे हे अतिशय श्रेष्ठ आहे. त्यामुळे माझे सर्वांना या व्हिडिओतर्फे आव्हान आहे, आपण हे करत असतालच, आपण करत नाही असं काही माझा दावा नाही, परंतु सर्वांनी जास्तीत जास्त मुक्या प्राण्यांना अन्नदान करावे, त्यांचा आत्म्याचा आशीर्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्या अनेक दोषांमधून आपली मुक्तता होऊ शकते. जसे की पितृदोष, कुठल्या अजून आपल्या कळत न कळत असलेले आपल्या अंग गुणदोष किंवा पूर्वजन्मेचे काय आपले पाप वगैरे असतील, चालू आपल्या हातून काय चुका पाप घडलेले असतील, ते सुद्धा मुक्या प्राण्यांना अन्नदान केल्याने त्याचं परिणाम कमी होतो आणि त्यातून मार्ग महासंकटातून महापातकातून मुक्तता मिळण्याचा मार्ग दिसू लागतो. म्हणून सर्वांनी अवश्य अन्नदान करावे व मुक्या प्राण्यांना जास्तीत जास्त करून अन्नदान करावे. ते कावळे असतील, वानर असतील, पाण्यातील मासे असतील, अशा अनेक प्राण्यांना, चिमण्या, पाखरं, पक्षी, अनेक ह्यांना अन्नदान करून आपल्याला एक वेगळा अतिशय आत्मिक समाधान, आत्मिक आनंद आपल्याला मिळतो. आपण नेहमीने आपले कामं करतच असतो उदरनिर्वाहासाठी, ते तर आपण करत असतो, परंतु त्यातून हे थोडं काम केल्यास आपलं आत्मिक समाधान लाभेल. पण आपली जीवनयात्रा जेव्हा संपणार आहे तेव्हा आपल्या चांगल्या वाईट गुणांचा हिशोब होईल. त्यामुळे हे कार्य आपले निश्चितच चांगले कार्य म्हणून मोजले जाईल. त्यामुळे सर्वांनी अन्नदान अवश्य करावे व जास्तीत जास्त मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद घ्यावा, ही कळकळीची मी आव्हान वजा विनंती सर्वांना करत आहे. आपण करीत नाही असं काय माझं म्हणणं नाही, परंतु हा व्हिडिओ काय जणांना प्रेरणादायी होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ बनवून टाकत आहे. तर याचं महत्त्व समजून घेऊन जास्तीत जास्त लोकांनी अन्नदान करावे, ही कळकळीची नम्र विनंती करीत आहे. नियमितपणे हे वानर आमच्या घरावर गच्चीवर येते. त्याला खायला वस्तू ठेवल्या असतात, खातं पाणी प्यायला डबा ठेवला असतो, पाणी पिते आणि थोडा वेळ बसून जातात. असं नित्यनेम घडलेला आहे. जवळ जाऊन सुद्धा आम्ही त्यांना अन्न देतो, आम्हाला त्यांनी काही करत नाही. आमची सुद्धा त्याची ओळख झालेली आहे. मिळतंय आपलं असं गैरसमज असतो की साप आपल्याला चावतो, वानर आपल्याला कानाखाली देतात, पण आपण प्रेमाने हाताळले जनावर पण सुद्धा ते विसरून त्यांच्यातलं सुद्धा हृदयातला प्रेम भाव निर्माण होतो. आपल्याला ते तशी वागणूक देणार नाही. जसे की संत तपश्चर्या करत असताना अनेक प्राणी तिथे येऊन बसत होते.